सहकारी तत्वावरील विडी माफियावर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर शहरात सहकारी तत्वावरील विडी कारखानदार माफिया गरीब महिला बीडी कामगारांचे लुबाडणूक व फसवणूक करीत आहे। त्याचबरोबर सहकारी तत्वाचे कायद्याचे उल्लंघन करून बेबंदीशाही करीत आहेत। अशा ठेकेदार विडी माफियांचा बंदोबस्त करा, अन्यथा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदन जिल्हा उपनिबंधक यांना कामगार सेनेच्या वतीने कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळद्वारे देण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापुरातील सहकारी तत्वावर 2 नंबर बीडी कारखाने चालवणारे, त्यांना बीडी माफिया म्हणलं तर सुद्धा चुकीचं ठरणार नाही। जवळजवळ सोलापूर शहरामध्ये 15 सहकारी तत्वातील बीडी कारखाने आहेत। या सहकारी तत्वाचा आधार घेऊन बीडी कामगारांना फसवतात, सरकारला फसवतात, कायद्याचं उल्लंघन करतात आणि अशा अनेक प्रकारे त्यांनी बेकायदेशीर काम करत आहेत। या बाबतीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने DDR साहेबांना 2 वेळा 3 वेळा निवेदन दिलं, सहकारी खाता शहर निबंधकात 2-3 वेळा निवेदन दिलं, तरीही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। नोटिसा काढलो, बघू काय नाही, ऑडिट केलं जात नाही। अशा प्रकारचं हे प्रकार सर्व प्रकार बघता सरकार जे गद्दार सरकार आहे ते गद्दार सरकार DDRच्या माध्यमातून त्यांना मदत करतो असं दिसून येते। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठरवलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो, ज्या ज्या ठिकाणी गरिबावर अन्याय होतो, ज्या ज्या ठिकाणी कामगारावर लुबाडणूक केलं जातं, त्या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही। शेवटचा इशारा निवेदन या ठिकाणी DDR साहेबांना दिलेला आहे। तुम्ही जरी 8 दिवसामध्ये या बाबतीमध्ये चौकशी करून खरं प्रकरण बाहेर नाही आणल्यास किंवा संबंधित कारवाई न केल्यास आम्ही या कार्यालयासमोर भव्य निदर्शने करून पूर्ण कार्यालय बंद पडण्यासुद्धा आम्ही मागं पुढे बघणार नाही असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरातील गरीब विडी कामगारांना त्यांच्या मजबुरीचा व बेकारीचा फायदा घेऊन आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी सहकारी संस्थाच्या तत्वावर विडी कारखाने स्थापन करून कामगारांना भरती करून घेणे व त्यांच्याच नावाने त्यांना नकळत सदस्य नोंदणी करून घेऊन कामगारांना मिळणाऱ्या सर्व कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम राजरोषपणे करीत आहे। अशा प्रकारे कामगारांचे व शासनाचे फसवणूक करीत आहेत। इतकेच नव्हे तर ठेकेदार स्वतःच्या मर्जीनुसार कारखाना बंद ठेवतो। कारखाने बंद करताना सहकार खात्यास, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास व संस्थेतील सदस्यांना आणि कामगारांना कुठलेही पूर्व सूचना देत नाही। अशा प्रकारे शहरातील सहकारी संस्थेने अंतर्गत चालू असलेले विडी कारखाने राजरोषपणे व बेबंदीशाही करीत आहे। या विरोधात आमच्या संघटनेच्या वतीने आपल्याकडे अनेक वेळा लेखी निवेदन देण्यात आले, परंतु याबाबत आपणाकडून कोणतीही कारवाई संबंधित विडी ठेकेदार कारखान्यावर झालेली नाही। त्यामुळेच स्वामी समर्थ विडी उत्पादक संस्था कुचन नगर या संस्थेने 31 मार्च 2024 ला अचानक कारखाना बंद करून शेकडो कामगार रस्त्यावर आले आहे। अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोलापूर शहरातील सर्व विडी उत्पादक सहकारी संस्था तत्वावर चालणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अमित भोसले, विठ्ठल कुहाडकर, जर्गीस मुल्ला, रेखा आडकी, रमेश चिलवेरी, राधिका इप्पा, शोभा पोला, लक्ष्मीबाई इप्पा, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, नागार्जुन कुसूरकर यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर शहरातील सहकारी तत्वावरील बेकायदेशीर ठेकेदारी कारखाने विरुद्ध जिल्हा उपनिबंधक मा गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी विष्णू कारानपुरी महाराज, अमित भोसले, जर्गीस मुल्ला, रेखा आडकी, राधिका इप्पा दिसत आहेत.